का मम्मी? एकतर म्हणजे एवढी रात्र झाली तरी अजून घरात आली नाही म्हटल्यावर मला तिला शोधायला जावंच लागेल मम्मी, आणि मी जाणारच. दिजा, लई हिम्मत वाढल्या बघ तुझी. तू जर हिच्या मागण्यात गेलास तर काय करायचं ते कर मम्मी. मी घरी आल्यावर कर. मला आता जे योग्य वाटेल तेच मी करणार मम्मी. चल गामरे. तिच्या पप्पा जा, पण लवकर ये घरी. आई वाट बघती ना. नेहमी माझ्या बरोबरच का घडतंय असं? कुठली परीक्षा घेतेस माझी? सांग ना, असं काय पाप घडलं होतं मागच्या जन्मात माझ्याकडून म्हणून हा जन्म नकोसा करून टाकलास माझ्यासाठी? सांग, माझं प्रेम मिळवण्यासाठी आता कुठला ताप करू मी? आयुष्यात पहिल्यांदा मनासारखा हक्काचा माणूस मिळाला होता मला, पण त्याचं प्रेम मी स्वीकारू शकत नाही. आधीपासूनच त्यांची इच्छा नव्हती माझ्यासोबत राहायची. त्यांचं ना मला डिवोर्स द्यायचं फिक्स होतं. सत्या, अरे असं काही नाही सत्या. असंच आहे बलमा. तू अजून किती वेळ माझी खोटी समजूत काढणार आहेस? असंच आहे म्हणतोय ना मी, असंच आहे. त्यानं मला आधीपासूनच फक्त मित्र 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 मित्रच समजायच्या. नाहीतर त्यांच्या मनात कोणतर दुसरा असेल. पण कोण असेल? असू शकतो, कोण असू शकतो, कोण असणार? हा, ते चौकीत नवीन साहेब आलात बघ. काय ना तुमचं? मौर्य साहेब, मौर्य. ते असणार त्यांच्या मनात, मला माहिती आहे. अरे सत्या, कशाला उगाच गैरसमज करून घेतोयस तू? गैरसमज नाही रे, गैरसमज झाला होता मला. आता मला कळलंय त्यांना ना डिवोर्स द्यायचा होता मला आधीपासून. माझ्या सगळ्या आशा, सगळी स्वप्न तोडून टाकलीस तू. आता माझ्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. रीती केली मी ती माझ्याच हातानं. आता कुणीच नको आयुष्यात. कुणालाच लळा नाही लावायचा आता. जमलं तर मला माफ कर सत्य. माझं तुझ्यावर प्रेम असून बी मी तुझं प्रेम कधीच स्वीकारू नाही शकत.